नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा, हब स्पोक मॉडेल लागू करणारे भारतातील दुसरे विमानतळ कोणते आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर आहे. तर हे विमानतळ भारत देशातील पंजाब राज्यामध्ये आहे. राज ऑफ अमृतसर शहरामध्ये राजा सांसी येथे स्थित आहे. ठीक आहे, तर जे उर्वरित 3 ऑप्शन दिलेले आहे ते विमानतळ कुठे आहे ते बघूया. तर बघा, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा हे गोव्यामध्ये आहे. गोव्यातील हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ अलीकडेच पूर्णपणे कार्यरत झाले आहे. तर मोपा कुठे आहे? तर गोवा इथे. पुढचं जे ऑप्शन दिलेलं आहे ते बघा, धोलेरा आंतरराष्ट्रीय विमानतळ गुजरात इथे आहे. गुजरातच्या या नवीन प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण होईल. ठीक आहे, त्यानंतर बघा, ऑलोरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळ भोगमपुरम विमानतळ आंध्र प्रदेश इथे आहे. विशाखापट्टणम क्षेत्रातील हे नवीन विमानतळ ऑगस्ट 2026 मध्ये उद्घाटनानंतर तयार झाले आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या पहिल्या मिलिटरी मेडिसिन डिपार्टमेंटचे लष्करी वैद्यकीय विभाग उद्घाटन कोठे केले आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 लखनौ येथे. प्रश्न क्रमांक 3 पहा, स्थानिक प्रशासनाला सक्षम करण्यासाठी दानवीर उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे पंचायत राज मंत्रालय, ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 6 पहा, हिरोशिमा दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 6 ऑगस्ट रोजी. तर बाकीचे काही आपण महत्त्वाचे दिनविशेष बघूया जे ऑगस्ट महिन्यात आहे. तर बघा, 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती. 6 ऑगस्टला हिरोशिमा दिन आहे. 7 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय हातमाग दिन आहे. 9 ऑगस्टला क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन आहे. 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. 23 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अंतराळ दिन आहे. 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद जन्मदिन आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा, महिलांसाठी दीप्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 छत्तीसगड या राज्याने दीप्ती योजना सुरू केलेली आहे महिलांसाठी. प्रश्न क्रमांक 6 पहा, बाजार विकृती प्रदर्शन निर्देशांक मार्केट डिस्टोर्टेशन परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 57 क्रमांक, ऑप्शन नंबर 1. प्रश्न क्रमांक 7 पहा, कोणाला लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे अजित डोभाल यांना. तर महत्त्वाचे काही पॉईंट बघू याच्यातले. पुरस्कार विजेते आहे अजित डोभाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA. पुरस्काराचे नाव आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. पुरस्कार प्रदान 1 ऑगस्ट 2026 रोजी केलेला आहे. पुरस्कार प्रदान करते आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. स्थळ महाराष्ट्र मंडळ मैदान गुलटेकडी पुणे इथे केलेलं आहे. पुरस्काराचे कारण राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना देण्यात आलेले आहे. पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली हे महत्त्वाचं आहे. 1983ला हा पुरस्कार सुरू झालेला आहे. 2025चे पुरस्कार विजेते बघा, नितीन गडकरी होते. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे काही आपण पुरस्कार विजेते बघूया. तर 2021ला सायरस पूनावालाला मिळाला आहे. 2022ला डॉक्टर डेसी थॉमस यांना मिळाला आहे. 2023ला नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. 2024ला सुधा मूर्ती यांना मिळाला आहे. आणि 2025ला नितीन गडकरी यांना मिळाला आहे. आणि 26ला अजित डोभाल यांना मिळाले आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, कॉमनवेल्थ शांतता मध्यस्थता परिषद 2026 कुठे आयोजित केली जाईल? याचं करेक्ट उत्तर आहे जयपूर, ऑप्शन नंबर 1. आजचा शेवटचा प्रश्न बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करत चला. आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगली तयारी करायची आहे त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण सर्व काही फ्रीमध्ये नोट्स, पेपर सेट
आणि सर्व काही अपडेटेड चालू घडामोडी वगैरे तिथे देत असतो. तर बघा, भारतात कोणत्या मूल्याच्या पॉलिमर नोटांची चाचणी ट्रायल घेण्यात आली आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 10 आणि 20च्या नोटांची. ठीक आहे.